सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 8. श्लोक पाहूयात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे. श्लोकाचा अर्थ पाहूयात. परित्राणाय म्हणजे उद्धार करण्याकरता, साधूनाम म्हणजे भक्तांचा, विनाशाय म्हणजे विनाश करण्याकरता, च म्हणजे आणि, दुष्कृताम म्हणजे दुर्जन किंवा दुष्टांचा, धर्म म्हणजे धर्मतत्वे, संस्थापनार्थाय म्हणजे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, संभवामी म्हणजे मी प्रकट होतो आणि युगे युगे म्हणजे युगांनंतर. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. या श्लोकात भगवंत सांगतात की सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. प्रत्येक युगाचा विशिष्ट कालखंड आहे आणि तो कालखंड आणि भगवंतांचे वेगवेगळे अवतार आपण आधीच्या श्लोकामध्ये पाहिले आहे. भगवंत म्हणतात धर्माच्या रक्षणासाठी साधूंचे रक्षण करावे लागते व अधर्म कमी करण्यासाठी पापी लोकांचा नाश करावा लागतो. तर साधू म्हणजे कोण? ज्या साधकाने आपले मन व इच्छा ताब्यात ठेवण्याची यशस्वी साधना केली आहे तो असतो साधू. अशा साधूंच्या रक्षणासाठी मी वेळोवेळी अवतार घेतो व धर्माचे रक्षण करतो असे भगवंत या ठिकाणी म्हणतात. गाय, ब्राह्मण, देवता आणि संतांच्या हिताकरता भगवंत मनुष्य अवतार घेतात. प्रकृती आणि मायेच्या पलीकडे असलेले त्यांचे शरीर ते त्यांच्या इच्छेनेच धारण करतात. सज्जनांचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू विविध अवतार धारण करतात. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा पुत्र असूनही पित्याकडूनच त्यांचा छळ झाला. श्रीकृष्णांची माता देवकी कंसाची बहीण होती तरी तिचा आणि तिच्या पतीचा कंसाने छळ केला कारण त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोनही कार्ये त्यांनी एकाच वेळी केली. म्हणून या श्लोकात सांगितले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता भगवान विविध अवतार धारण करतात. भगवंतांच्या जन्माची तुलना सामान्य माणसाच्या जन्माबरोबर केलीच जाऊ शकत नाही. भगवंतांचा अवतार ही एक लीला असते. ही गोष्ट तत्वतः जाणणे आवश्यक असते. तत म्हणजे ते आणि त्व म्हणजे स्वरूप. भगवंतांचे खरे स्वरूप जाणणे आवश्यक असते आणि हे स्वरूप देखील समग्रतेने जाणणे अधिक अत्यावश्यक आहे. या श्लोकात भगवंतांनी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी प्रकट होतो असे म्हटले आहे.
16व्या अध्यायात भगवंत म्हणतात, अहिंसा ही दैवी संपत्ती आहे आणि इथे पापकर्म करणाऱ्यांचा नाश करावा असेही सांगतात. यामुळे आपल्या मनात वेगळे प्रश्न उभे राहू शकतात. पण दुर्जनांचा नाश करून पुढची हिंसा टाळणे ही सुद्धा अहिंसाच आहे. आपल्याला माहीतच आहे, अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तथैवच. म्हणजेच अहिंसा हा परमधर्म आहे, पण धर्माच्या रक्षणार्थ केलेली हिंसा त्याहून मोठा धर्म आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये आपले स्थान एखाद्या बिंदूप्रमाणे असते, पण आपण मात्र स्वतःला सिंधूप्रमाणे मोठे समजू लागतो. मनुष्यामध्ये असलेला अहंकार हेच काम करतो. अर्जुनाच्या मनात देखील आपल्यासमोर उभ्या असलेल्या आप्तस्वकीयांचा नाश आपणच करणार आहोत ही भावना होती. आपण केवळ निमित्त मात्र आहोत हे अर्जुनाला ठाऊक नव्हते. याच कारणासाठी ऐन युद्धावेळी भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता समजून सांगितली आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, हा श्लोक भगवंतांच्या अवताराचे 3 उद्देश स्पष्ट करतो. एक म्हणजे साधूंचे रक्षण, म्हणजेच जे लोक सत्य, धर्म आणि नीती यांच्या मार्गावर चालतात त्यांना दुष्टांपासून संरक्षण देणे. दुसरे आहे दुष्टांचा नाश, म्हणजेच जे अन्याय, अत्याचार आणि अधर्म करतात त्यांचा संहार करून जगाचा भार हलका करणे. आणि तिसरे आहे धर्माची पुनर्स्थापना, म्हणजेच समाजातील नीतिमत्ता, कर्तव्यपरायणता आणि आदर्श मूल्ये पुन्हा प्रस्थापित करणे. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक न्यायाची अपेक्षा आणि सत्यनिष्ठ जीवनशैली या संकल्पना स्पष्ट करतो. हा श्लोक सज्जनांना प्रोत्साहन आणि दुष्टांवर नियंत्रण कसे मिळवायचे यासाठी मार्गदर्शक आहे. आजच्या गुंतागुंतीच्या जगात अनेकदा प्रामाणिक आणि नीतिमान लोकांना संघर्ष करावा लागतो, तर अनीतीने वागणारे नेहमी यशस्वी होताना दिसतात. म्हणून हा श्लोक सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बळ देतो. जर तुम्ही नीतीने वागत असाल तर तुम्हाला दैवी संरक्षण मिळेल, हाच संदेश या श्लोकातून आपल्याला मिळतो. तसेच धर्माचे संस्थापन यासाठीही हा श्लोक मार्गदर्शक आहे. आधुनिक जीवनात धर्माची पुनर्स्थापना म्हणजे फक्त धार्मिक विधी किंवा कर्मकांड नव्हे, तर सामाजिक आणि व्यावसायिक नीतिमत्ता पुन्हा स्थापित करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यवसायात, कुटुंबात आणि समाजात सत्य आणि न्यायाची बाजू घेणे हेच धर्मसंस्थापनार्थ कार्याचे आधुनिक रूप आहे. तसेच युगे युगे हा शब्द देखील महत्त्वपूर्ण आहे. युगे युगे म्हणजे प्रत्येक युगात अवतरण. याचा अर्थ असा की चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्ष हा निरंतर चालूच आहे आणि तो पुढे देखील चालूच राहणार आहे. त्यामुळे सत्य आणि न्याय कायम ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा संदेश आपल्याला जीवनात कधीही हार न मानण्याची प्रेरणा देतो. तसेच या श्लोकातून मुख्य संदेश काय मिळतो तर कर्तव्य आणि परिणाम, म्हणजेच भगवंतांचे कार्य संरक्षण, संहार आणि स्थापना यावर आधारित आहे. याचाच अर्थ चांगल्या कर्माला फळ आणि वाईट कर्माला दंड निश्चित आहे. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्मात सत्यता ठेवावी. तसेच दुष्टांनी ईश्वराच्या न्यायाची भीती बाळगावी आणि सज्जनांनी ईश्वराच्या संरक्षणाची आशा ठेवावी. हे जगाचे मूलभूत नियम आहेत. म्हणजे एकाच श्लोकात भीती आणि आशा दोन्ही संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. तसेच धर्मसंस्थापन म्हणजेच आदर्श जीवन कसे जगावे यासाठी हा श्लोक मार्गदर्शक आहे.
धर्माची संस्थापना करण्यासाठी आपण स्वतः आदर्श आणि नैतिक जीवन जगणे आवश्यक आहे. आपला व्यवहार हा इतरांसाठी मार्गदर्शक असावा, जेणेकरून आपल्याकडे पाहून इतर लोकही आदर्श जीवन जगतील. थोडक्यात हा श्लोक कर्म आणि ज्ञानाचा संगम दर्शवतो, जो संपूर्ण 4थ्या अध्यायाचा आधार आहे. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 8वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.